आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार नरेश म्हस्के आहेत। आज खऱ्या अर्थाने जे आहे महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत। सर, खऱ्या अर्थाने जे आहे आज जे आहे या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जे आहे आव्हान वाटतं, काय सांगाल? नाही, मला नाही वाटत काय आव्हान आहे। ज्या ठाण्यामध्ये उमेदवार आपले सांभाळू शकत नाहीत, सगळे उमेदवार देऊ शकत नाहीत, ते काय आम्हाला आव्हान करणार? त्याच्यामुळे आमच्या समोर काही आव्हान नाही। त्यांना उमेदवारही देता आले नाहीत, इकडून तिकडून गोळा केलेत, ते त्यांच्याजवळ राहिले पण नाही आहेत। सर, शिवसेनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुद्धा जे आहे बंडखोरी समोर येताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजगी पाहायला मिळालेली आहे। बघा, नाराजगी वगैरे काही नाही आहे। युती झाल्यामुळे काही लोक नाराज आहेत। शेवटी सृष्टीचा नियम आहे, काम करतात म्हणून ते नाराज होतात, परंतु पक्ष त्यांना सांभाळून घेईल। ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या किती जागा येतील, काय वाटतं आपल्याला? शिवसेनेच्या 76 जागा निवडून येतील। सर, कशा प्रकारे ही प्रचाराची रणधुमाळी आहे? आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या प्रचाराच्या रिंगणात उतरत आहेत। म्हणून विचारा ना, आम्ही महायुती म्हणून लढतोय। 110 जागा महायुती म्हणून निवडून येतील। सर, प्रचाराच्या रणधुमाळीत आज स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये जे आहेत ते उतरताना पाहायला मिळतात। लोकांची इच्छा आहे, प्रत्येकाची इच्छा आहे की शिंदे साहेबांनी यावं। साहेब आज प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेले आहेत। उद्या नवी मुंबईमध्ये आहे आणि सगळीकडे वातावरण सर्व युतीमय वातावरण आहे। चॅलेंज वाटतंय, पण ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र आल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो, परंतु 131 उमेदवारही देऊ शकले नाहीत। इकडून तिकडून माणसं गोळावी करावी लागले, उमेदवारही त्यांच्यासोबत राहिले नाहीत। त्यामुळे आम्हाला काही आव्हान वगैरे वाटत नाही। सर, बिनविरोध निवडून मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी सुरू झालेल्या आहे। तर एकीकडे मनसेचे नेते अविनाश जाधव हे सुद्धा जे आहेत निवडणूक आयोग असेल किंवा कोर्टाचा मार्ग स्वीकारलेला पाहायला मिळतोय। बघा, त्यांनी कुठलाही मार्ग स्वीकारावा, परंतु आपले उमेदवार आपल्या ताब्यात राहत नाहीत। ते मतदार केंद्रात जाऊन माघारी घेतात। हे फेल्युअर प्रमुखाचं आहे आणि प्रमुखांनी हे आपलं फेल्युअर मान्य करावं। नक्कीच कुठेतरी जे आहे प्रमुखाचं फेल्युअर आहे असं देखील सांगण्यात आलं आहे। त्यामुळे नक्कीच आता आगामी महापालिकामध्ये जे आहेत कशा प्रकारे महायुतीचे 110 नगरसेवक बसतील का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।